तर आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर टीका करताना मर्यादा ओलांडली असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। शेलारांचे समर्थक काय टीका करतात यामुळे मला फरक पडत नाही असंही देशपांडेंनी म्हटलं। शेलारांचा विषय माझ्यापुरता संपला असं संदीप देशपांडे म्हणाले। काय तुमची भावना या सगळ्या संदर्भातली आणि संदीप देशपांडे यांच्यावर तुम्ही टीका केली आहे, काय म्हणाल? सर्वप्रथम एकच पोपटपंची होते सकाळचे 9चे, आता दुसरा पोपटपंची आपल्याकडे। आणि ज्यांना आता अचानकपणे मुंबई अध्यक्ष शहर अध्यक्ष पद कुठेतरी असं वाटतंय की पब्लिसिटी, त्यांना दादरच्या बाहेर कोणी ओळखतच नाही। आशिषजींना मानणारे खूप मोठा वर्ग आहे वेगवेगळ्या फील्डमध्ये। इव्हन त्यांचे जे अध्यक्ष राजसाहेब आहेत आणि साहेब आपले खूप चांगले मित्र आहेत। असे लोकांमुळे त्यांना आता स्वतःला पब्लिसिटी हवं म्हणून आशिषजींना असं बोलणं हे आम्ही सहन करणार नाही। आणि ज्या पद्धतीने बोलत होतो मुंबईमध्ये फिरून, अरे काय अवकात आहे, त्यांना दादरच्या बाहेर कोणी ओळखत नाही। दादरमध्ये इलेक्शन दोनदा पडलं, वरळीला पडलंय, त्याला मराठी माणसाच्या नावाने फक्त राजकारण केलं आणि सेटलमेंट करायचं एवढंच माहिती। बघा तुम्ही दादरला विचारा लोकांना, सगळ्यांना माहिती आहे, सकाळी मुद्दा काढायचं, दुपारी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, संध्याकाळी जाऊन सेटलमेंट करायचं। सेटलमेंट बादशाह म्हणतात हे लोकांना। व्यापारीना जाऊन विचारा दादरमध्ये, दुकान रिपेअरिंगला काढलं की ह्यांचं कार्ड जातं तिकडे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कात गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त जे भाषण केलं ते विरोधकांच्या जिवारी लागलेलं वाटतंय। बरीच टीका टिप्पणी त्यावर होत आहे, कोणी व्हिडिओ तयार करत आहे, यांना उत्तर कसं देणार संदीप देशपांडे? या उत्तर द्यायची गरज नाही आहे त्याला। कसं आहे, त्यांना ही गोष्ट लक्षात असली पाहिजे की ते जेव्हा वैयक्तिकरित्या राजसाहेबांवर बोलतात तेव्हा आम्हालाही दुःख होतं। पण आशिष शेलारांना एक संदेश या माध्यमातून क्लिअर कट की यापुढे त्यांनी बोलताना सावधगिरी बाळगावी, जे पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं भूतकाळात। म्हणणं आहे की तुम्ही एखाद्या पॉलिसीवर बोला ना, पॉलिसीला विरोध असणार, तुम्ही वैयक्तिक जर राजसाहेबांवर टीका केलीत तर त्याचे परिणाम असेच होऊ शकतात।